आता बघूयात गणेश नाईक आणि शिवसेना नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। गणेश नाईकांनी नवी मुंबईतील भूखंडाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्यावर निशाणा साधलाय। मंत्रिपद गप्प बसवण्यासाठी नाही, जनतेबाबत बोलण्यासाठी आहे। मंत्रिपद काय चाटायचंय का, असा थेट आणि संतप्त सवाल करत गणेश नाईकांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। तर गणेश नाईकांनी केलेल्या आरोपांनंतर शिवसेनेच्या नेत्यांनीही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार केलाय। गणेश नाईकांचा पुन्हा शिंदेंवर निशाणा। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। शिवसेनेचंही नाईकांना जोरदार उत्तर। जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरच्या डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये। नाईक शिवसेनेत वादाचा नवा अंक। शिंदे साहेब नसतानाही 15 वर्ष कॅबिनेट मंत्री होते ना, मग त्यावेळेसचे त्यांनी का नगरविकास खात्याकडे तक्रारी केल्या, का नाही केल्या? ठाणे जिल्ह्यातील राजकीय वॉर काही थांबायचं नाव घेत नाहीये। वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत हे शाब्दिक युद्ध रंगलंय। खरं तर पालिका निवडणुकीनंतर त्यावर पडदा पडण्याची चिन्ह असतानाच पुन्हा एकदा वादाचा भडका उडालाय। गणेश नाईक यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा राज्याचं नगरविकास खातं आलंय। मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्रिपद का चाटायचे का? म्हणजे बाब असे की मंत्रिपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे, परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रिपद मी स्वीकारलेलं नाही। गणेश नाईकांनी नवी मुंबईतील भूखंडाचा मुद्दा उपस्थित केला। नगरविकास खात्यातील लोकांनी नवी मुंबईतील काही भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप गणेश नाईकांनी केलाय। आणि आता यावरूनच नाईकांनी एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। गणेश नाईकांनी शिंदेंच्या नगरविकास खात्याला टार्गेट केल्यानंतर शिवसेनेनं गणेश नाईकांना जशास तसं उत्तर दिलंय। स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता तर उलट जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे। त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरच्या डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये असं मला वाटतं। मला एवढं समजतंय की हे 15 वर्ष कॅबिनेट मंत्री असताना ह्या सर्व अनाधिकृतपणे किती अनाधिकृत बांधकाम झालंय त्याची त्यांनी श्वेतपत्रिका काढावी ना। आज काय नगरविकास खात्यात शिंदे साहेब आज नगरविकास मंत्री झाले, 2.5 वर्ष होऊन शिंदे साहेब नगरविकास मंत्री, 5 वर्ष झाले असतील शिंदे साहेब नगरविकास मंत्री झाले, पण याच्या अगोदर हे कॅबिनेट मंत्री शिंदे साहेब नसतानाही 15 वर्ष कॅबिनेट मंत्री होते ना, मग त्यावेळेसचे त्यांनी का नगरविकास खात्याकडे तक्रारी केल्या, का नाही केल्या? ते अनधिकृत बांधकामाचा करता करविता कोण आहे हे पण त्यांनी ओळखावं। आता महायुतीतल्या या वादात ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी उडी घेत नाईकांना भूमिका घेण्याचं आवाहन केलंय। गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत। ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही। त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत। सत्तेत एकत्र असतानाही या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये वाद पेटलाय। आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।